अवघे म्हणजे सर्वजण, नर्या नार्या खटया नटया कोणीया, फक्त माझ्या पाठीमाग या. आलात तर बाबा मी तुम्हाला आज पोट भरून देणार. आजे देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. आजे, आजी म्हणजे कोण? ए पोरा इकडे लक्ष दे रे. बा आजी, आजी म्हणजे कोण रे बाळा? बोला बोला. आजी, हा आजी म्हणजे कोण रे? पप्पाची आई. हा हा इकडं आजी, आजी म्हणजे कोण रे बाळा? पप्पाची आई. हा इकडे आता समोर बसलेले लेकरा जोरात बोलायचं रे. हा आजी, आजी म्हणजे कोण रे? वा रे वा. तेच यसले वाटणं पप्पाने नाही तर वडिलांनी होई. मग काय वडिलांची आई. हा अजून काय म्हणणं आहे तुमचं? आजी काय? ऐका दादा, आजी या शब्दाचा अर्थ असा नाही काय वडिलाची आई नाही, आपल्या आईची आई नाही. या शब्दाचा अर्थ असा नाही. आजी म्हणजे आज, आज तुम्हाला ही पोट भरून भेटणार आहे. पण केव्हा? आपलं काल्याचं कीर्तन झाल्यानंतर. तेव्हा फक्त डबा कोणी बांधिले जाऊ नका. काय देवाच्या दारात तुम्ही आलात ना, बर का लक्ष द्या, देवाच्या दारात तुम्ही आलात ना, निश्चित तुम्हाला पोट भरून भेटणार. हा दरबार आमच्या बहिरम बाबांचा, बहिरम महाराजांचा दरबार आहे महाराज. काय इथून कोणीही विनमुख जाऊ शकणार नाही. अहो या ठिकाणी आलेला माणूस निश्चित तृप्त होतोय. माणूस कसाही असो किंवा कसाही असो. नाही समजलं? परत सांगू का? रिपीट परत सांगतो, लक्ष द्या. हे बा, माणूस कसाही असो किंवा कसाही असो, तो जरी या ठिकाणी आला तर त्याला सुद्धा पोट भरून भेटते. का? हा जगाच्या मालकाचा दरबार आहे महाराज. काय आता जे तयार होते त्याला अन्न म्हणतायत. बरं का? आता जे तयार होते त्याला अन्न म्हणतायत. या नामस्मरणाचा प्रभाव त्याच्यावरती पडल्यानंतर अन्नाचं रूपांतर प्रसादामध्ये होणार आणि तो प्रसाद आपण खाल्ल्यानंतर आपल्या जीवनाचं दुःख नाहीसं होणार. दादा श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने गीतेमध्ये सांगावं, प्रसादे सर्व दुःखानां. काय प्रसादाने सर्व दुःख हरण होतं. म्हणून भाग्यवान आहात आपण सर्वजण. हा काल्याचा प्रसाद आपल्या भाग्यात आहे. जो देवादिकाला मिळला नाही तो आपल्या जीवाला मिळतोय. हे भाग्यवान आहात. विठाला 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 विठाला. म्हणून आजे देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी. पुरे म्हणजे नको नको म्हणेपर्यंत प्राप्त होते. ऐका दादा, एक घास खाल्ला तरी सुद्धा आपल्या जीवनाचं कल्याण होते आणि आपल्या पोटाची आणि आपल्या जीवनाची तृप्ती होते. त्याला खरा प्रसाद म्हणतायत. विठाला विठाला पुरे म्हणाल तोवरी. नको नको म्हणेपर्यंत देव आपल्याला पोट भरून देणारे. म्हणून काही काही गोपाळ उड्या मारायला लागले, काही काही नाचायला लागले. देवाने सांगितलंय मी तुम्हाला पोट भरून देणार. ते काही माझ्या घरचं नाही. मग आपल्याला चोरी करायचे. चोरी करण्यासाठी कसं जावं लागेल? अभंगाचं तिसरं चरण. हळू हळू चाला, 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 हळू हळू चाला. हो कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला. आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी. अत्यंत गोड चल आमच्या चेतन महाराजांनी सुद्धा या ठिकाणी म्हटली. महाराज अत्यंत गोड आमच्या महाराजांचा आवाज आहे बरं का. पण बसून गायन करतायत याच्या मागं कारण आहे दादा. त्यांची एक नस चॉकअप झालेली आहे म्हणून त्यांना उभं राहण्यासाठी त्रास होतोय. ऐका, माझी विनंती असेल पंचकृषीमधून आलेल्या भाविकांना, वरखेडे गावकऱ्यांना, काय या व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये फार परमार्थ केला. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे महाराज. डॉक्टरांनी ऑपरेशन करण्यासाठी सांगितले पण ऑपरेशन करण्यासाठी परिस्थिती तेवढी पाहिजे तेवढी नाहीये. माझी विनंती असेल तुम्हा सर्व वारकरी मायबापांना, जेवढं होईल त्यांच्या ऑपरेशनासाठी पैसे लागतायत, जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करा. ऐका दादा, आपण एखाद्या गुणवानाला मदत केल्यानंतर
माझा भगवान परमात्मा आपल्याला मदत करेल महाराज. काय माझा भगवान परमात्मा आपल्याला मदत करेल. गोड चला आमच्या चेतन महाराजांनी सुद्धा या ठिकाणी म्हटले विठाला 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 वा वा. लालचंद मराठे यांच्याकडनं 501 रुपये आलेले आहेत. शेवटी जेवढे मदत करता येईल कीर्तन संपल्यानंतर जेवढी होईल तेवढी मदत करा. विठाला हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. अरे बाबा हळूहळू चला रे, कोणीच कोणाशी बोलू नका. जर तुम्ही आपसामध्ये बोलायला लागले तर त्याकडून चौल लागेल, त्याकडून उठतील आणि आपल्या पाठीमागे लागतील. चला आपल्याला चोरी करायला जायचंय. चोरी करायला जायचं म्हटल्यानंतर काही काही गोपाळाने तलवारी घेतल्या. लक्ष द्या पा, हे गोपाळाने लक्ष द्या पा. चोरी करायला जायचं म्हटल्यानंतर काही काही गोपाळाने तलवारी घेतल्या, काही काहींनी कुऱ्हाडी घेतले, काही काहींनी कोयते घेतले. देवाने सांगितले थांबा रे, आपल्याला चोरी करायला जायचंय, दरोडा पाडायला नाही. काय मग देवा काय घ्यायचंय? अरे म्हणे बाकीच्यांनी वस्त्र गाडी माती घ्या, बाकीच्यांनी सराटे घ्या. एक वाकड्या नावाचा गोपाळ देवाला म्हणायला लागला, देवा हे सराटे कशासाठी रे? सराटा करतो का तुम्हाला? म्हणे भाषा समजी राहिली ना सर्वासले. हा सराटा काय म्हणतात तुमच्याकडं? बोकरू. तो सराटा असा असतो महाराज. काय तो सराटा असा असतो, त्याला कसा बी फेका, काय त्याला कसा बी फेका, त्याचा एक काटा वरच राहतो. असे सराटे प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक गलीमध्ये, प्रत्येक चौकामध्ये आहेत. कोण्या गरीबाचं लग्न जमेल तिथं टुचेल का, काय का कोण्या आपल्या सप्तामध्ये टुचेल हे काही सांगता येणार नाही. आमचे नगरसेवक भिकनप्पा वराडे यांनी सुद्धा 1000 रुपये दिलेले आहेत. आता ज्यांना द्यायचे असेल त्यांनी कीर्तन संपल्यानंतर द्या. विठाला या दोघही बांधवांचे मनापासून आभार नारदाच्या गादीवरनं. विठाला विठाला काय. अरे देवा हे सराटे कशासाठी? अरे बाबा त्या आपण गवळणीच्या घरामध्ये गेलो, दह्याची, लोण्याची, दुधाची चोरी करण्यासाठी गेलो आणि जर गवळणीला चावल लागली तर गवळणी आपल्या पाठीमागे लागल्या की गवळणीच्या पायामध्ये सराटे फेकायचे. तिच्या पायात सराटा टुसला, ती सराटा काढायला लागली की लगेच आपण पडून जायचं. पण त्या गोपाळामध्ये ना पेंद्या नावाचा गोपाळ लय आगाव होता. पेंद्या का रे? पेंद्या शेकराडे नाही, पेंद्या कोण नाव ठेवणार? काय पेंद्या नावाचा गोपाळ लय आगाव होता. पेंद्या म्हणायला लागला, देवा ती जर चप्पल घालून आली तर. अरे बाबा ती जर चप्पल घालून आली ना, ही वस्त्र गाडी माती कशासाठी? बारीक माती ही तिच्या डोळ्यामध्ये फेकायची. तिच्या डोळ्यात बारीक माती गेली, ती डोळे चोळायला लागली की लगेच आपण पडून जायचं. पण तेच नामाचे ना बोबल्या बोलता आगाव होता. बोबल्या म्हणायला लागला, देवा तिचं तत्माला येऊन येत तर जर हे न काम करण्याचे लक्षण आहेत. विढाला आपल्याला चोरी करायला जायचंय. चोरी करायला जायचं म्हटल्यानंतर देवाला पुढे जाऊ दिलं. 2-4 गोपाळ पाठीमागे थांबले आणि तो गोपाळ आपच्यामध्ये चर्चा करायला लागले. हे मोठ्याचं लेकरू आहे, हे आपल्याला पोट भरून देत काहीतरी नाश्ता करून घेतलेला बरा. तू का म्हणे साडा गटे तेने नका वरू पोती तेने नका तेने म्हणे सांगा गाठी तेने नका भरू पोटे. संगीत एक कला ईश्वर की हर सुर में बसा है राम. रागी जो सुनाय रागीने तो रोगी को मिले आराम. तानसेन नावाच्या गायकाने जर दीप राग गायला तर दिवे लागत होते. त्यांनी जर मेघ राग गायला तर पाऊस पडत होता. त्याचप्रमाणे म्हणणारे वाजवणारे मंडळी आहेत या ठिकाणी.
नाही तर काही काही ठिकाणी असे म्हणणारे असे वाजवणारे मंडळी असतात ना, त्यांचा आलाप ऐकून आलेला पाऊस जाण्याची शक्यता आहे काय. पण या ठिकाणी सर्वच मंडळी एक नंबर. तू का म्हणे सांडा गाठे तेने नका भरू पोटे तेने नका भरू पोटे आजी देतो पोट बरे तुका म्हणे सांडा गाठे तेने नका भरू पोटे आजी देतो पोट बरे पुरे म्हणाल तो वरी. एक अभंगाचा सरळ भाव पाहण्याचा प्रयत्न केला. एक 10-5 मिनिटांमध्ये लीलाधर महाराज तुम्हाला देवाच्या लीला सांगणार आहे. पण त्याच्या अगोदर कोणी लीला करू नका काय. हो, माझी विनंती असेल तुम्हा सर्व गावकरी वारकरी पंचक्रोशीमधून आलेल्या वारकरी मंडळींना, एकदा सर्वांनी उंचवर हात करा. दिखा दो हिंदुस्तान की ताकद. वा रे वा. एकदा सर्वांनी माझ्या भगवान परमात्म्याचा जय घोष करा. सर्वांनी जय घोष करा. आवाज द्या देवाला. बोला माझ्या पाठीमाग. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. भारत माता की जय. सनातन हिंदू धर्म की जय. बहिरम महाराज की जय. हर हर महादेव. महादेव. तुम्ही जय म्हणावं आणि आम्ही ऐकतच राहावं. हात कोणी खाली करायला सांगितले. तुम्ही मला म्हणणार महाराज जी जो भी बाबा जी आते आम्ही बताते तालिया बजाव तालिया बजाव. तालिया बजाने क्या होता है भाई और बहनों. मी काही नरेंद्र मोदी नाही. सर्वांनी टाळी वाजून भजन करा. विठोबा रकुमाई. एक टाळी पाठीमागं फिरवा पाठीमागं. विठोबा रकुमाई. 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 विठोबा करा हात खाली. काही काहीने चान्सच मारला. विठोबाला टाळी आणि रोख महिला गे बगल मध्ये. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम. 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 ऐसे जय प्रेम काही कडा. ऐसे जय प्रेम काही कडा.